मी पुण्यामध्ये राहतो आणि आम्ही निसर्गाचं काम करतोय पुण्याच्या आजूबाजूला परिसरामध्ये, तर आम्हाला मनामध्ये कुठेतरी छोटंसं दुःख होतं की आपली जी जिवंत एकुलती एक नदी आहे, जी मुलामुठा नदी आहे, तर त्याच्यावरती गेले 3-4 वर्ष झाले एक रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट नावाचा प्रोजेक्ट गव्हर्नमेंट किंवा पीएमसीचे जे ऍक्टिव्हिटी आहेत तर ते राबवत आहे. तर तिकडे जे ओरिजिनल निसर्ग होतं म्हणजे तिकडे काही करायची गरजच नव्हती. नैसर्गिक जे झाडं दोन्ही नदीच्या काठामध्ये जे वाढलेले आहेत त्यांना ते तोडत आहे. तिकडं एक आर्टिफिशियल गार्डन बनवायचं म्हणत आहे, तिकडं सिमेंट आणणं, तर हे सगळ्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत. तर पुण्यामध्ये जर का अशा गोष्टी जे छोटे छोटे आपल्या टेकडी झाल्या किंवा अशा ह्या नदीच्या काठेमधले जे नैसर्गिक नॅचरल पॉकेट्स आपण म्हणू शकतो, व्हेजिटेशन म्हणू शकतो, छोटे छोटे हे फॉरेस्ट एरिया आहेत, हे जर काय आपण कंझर्व नाही केले आणि आपण एन्व्हायरमेंटच्या लोकांनी जर काय त्याच्यावरती आपण ऑब्जेक्शन घेतलं नाही, आवाज उठवला नाही, तर पुढं आपले जे पुढची जनरेशन म्हणजे आता आम्ही प्रियांकाने आम्ही जी नदी पुलावरती उभं राहून पाहिलेली आहे तर आम्ही नदी म्हणून बघितलेली, पण आमची जे पुढचे जनरेशन आहेत, आमचे मुलं बाळ आहेत किंवा जे येणारी पिढी आहे ते लोक उद्या ब्रिजवरती उभं राहून ती नदी म्हणून बघणार नाही, त्यांना तो नाला दिसणार आहे. तो बाजूला सिमेंट झालं, बाजूला गार्डन झालं, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे.